यानंतर बातमी नंदुरबारमधनं आहे। नंदुरबारमधल्या नवापूर तालुक्यात सध्या कॉप्यांचा सुळसुळाट झालाय। शाळांमध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉपीची प्रकरणं अगदी उघडपणे घडताना दिसतात। विसारवाडीतल्या माणिकराव गावित यांच्या संस्थेतला असाच एक व्हिडिओ माझ्याच्या हाती लागलाय। इथे बाहेरचे विद्यार्थी खिडक्यांमधनं आत बसलेल्या मुन्नाभाईंना कॉपी पुरवतात। विशेष म्हणजे हा सगळा गंभीर प्रकार सुरू असताना सुद्धा शाळा प्रशासनानं याची दखल घेतलेली दिसत नाही। अविनाश सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, ही संस्था नेमकी कुठली आहे आणि कशा पद्धतीने इथे कॉप्या केल्या जातात? ज्ञानदा, आपण प्रत्येक वर्षी पाहतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये कॉपी मुक्त अभियानाचा पूर्णपणे फज्जा उडालेला आपल्याला पाहायला मिळतो। मागील वर्षी पोलीसच चक्क कॉपी पुरवत होते आणि यंदा तर त्या मागच्या घटनेचा पडसाद देखील त्यांच्या डोक्यावरतून न जाता आजही कॉप्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे 45 वर्ष खासदार होते, माजी खासदार माणिकराव गावित अशी प्रतिष्ठित व्यक्ती असलेल्या त्यांची संस्था आहे, त्यांच्या शाळेमध्ये हा कॉपीचा प्रकार उघडकीस आलेला आहे। विसरवाडी केंद्र आहे, त्या ठिकाणी सर्रास पोलिसांच्या समोर देखील, केंद्र प्रमुखांच्या देखील समोर आणि विशेष म्हणजे बैठे स्क्वॉड त्या ठिकाणी उपस्थितीत असताना देखील विद्यार्थ्यांना बाहेरून नातेवाईक जे ते कॉप्या पुरवल्या जात आहेत आणि विद्यार्थी देखील सर्रासपणे तर कॉपी करून इतर पेपर लिहित आहेत। 10वीचा आज पहिलाच पेपर आहे आणि पहिल्याच दिवशी हा सर्व प्रकार उघडकीस येणं हा फार गंभीर प्रकार म्हटला जातोय। ज्ञानदा, अविनाश, ताजे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।